रोज घरात येणारे लोक. सावध, तुमच्या बरबादीची 15 गुप्त कारणे. तुमचा पैसा आणि बरकत अचानकपणे का थांबते? श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या सुखावर कुणाची नजर लागते? तुमच्या घरातील पैशांचा प्रवाह अचानक थांबतो. घरात आजारपण येते, वादविवाद, भांडणं सुरू होतात. याचे कारण तुमच्यावर जळणारे तुमच्या शेजारी तर नाहीत ना? नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात शेजारी हे खूप महत्त्वाचे असतात. काही शेजारी खूप चांगले असतात, सुखदुःखात साथ देणारे असतात. पण काही वेळा असेही शेजारी असतात जे आपल्या घरात वारंवार येतात, आपल्याशी गोड बोलतात, पण मनातून ते आपल्याबद्दल वेगळेच विचार करत असतात. अनेक लोकांना ही गोष्ट उशिरा समजते, कारण सुरुवातीला सर्व काही अगदी सामान्य वाटते. पण हळूहळू लक्षात येते की शेजाऱ्यांच्या वारंवार घरात येण्या-जाण्यामुळे घरात तणाव वाढतो, घरातील शांतता कमी होते आणि काही वेळा तर आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींवरही त्याचा परिणाम होऊ लागतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अशी 15 गुप्त कारणे जी सांगतात की काही वेळा शेजाऱ्यांना घरात वारंवार येऊ देणे योग्य नसते. ही कारणे ऐकताना कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही अनुभव आठवतील, कारण या गोष्टी अनेक लोकांच्या आयुष्यात घडलेल्या आहेत. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नंबर 1. अनेक वेळा असे होते की शेजारी तुमच्या घरात येतात आणि तुमच्या घरातील वस्तू, फर्निचर, सजावट याकडे खूप बारकाईने पाहतात. सुरुवातीला हे खूप सामान्य वाटते, पण काही वेळा या गोष्टींमुळे त्यांच्या मनात ईर्ष्या निर्माण होऊ शकते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याची प्रगती दिसते, घर सुंदर दिसते किंवा घरात आनंद दिसतो, तेव्हा काही लोकांना ते अजिबात सहन होत नाही. ते वरून हसून बोलतात, पण मनात मात्र तुलना सुरू असते. नंबर 2. काही वेळा शेजाऱ्यांना तुमच्या घरातील आर्थिक स्थिती जाणून घ्यायची असते. ते बोलता बोलता विचारतात, काय नवीन घेतलं, कितीला घेतलं, किंवा तुमचा व्यवसाय कसा चालला आहे. असे प्रश्न निरुपद्रवी वाटतात, पण सतत असे प्रश्न विचारले गेले तर ते तुमच्या घरातील आर्थिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न असू शकतो. नंबर 3. काही लोकांना दुसऱ्यांच्या घरातील वैयक्तिक गोष्टी जाणून घेण्याची सवयच असते. ते बोलताना हळूहळू कुटुंबातील मतभेद, वाद किंवा खाजगी गोष्टी काढण्याचा प्रयत्न करतात. नंतर हीच माहिती ते दुसऱ्या लोकांमध्ये सांगू शकतात, ज्यामुळे घरातील गोष्टी बाहेर पसरू शकतात. नंबर 4. काही वेळा शेजारी तुमच्या घरातील सुखी वातावरण पाहून जळू शकतात. जर तुमच्या घरात प्रेम असेल, कुटुंब एकत्र असेल, मुलांची प्रगती होत असेल, तर काही लोकांना ते पाहून आनंद होत नाही. अशा लोकांच्या मनात नकळत नकारात्मक भावना निर्माण होतात. नंबर 5. काही लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याची सवयच असते. ते सल्ले देण्याच्या नावाखाली तुमच्या निर्णयांमध्ये बोलू लागतात. हळूहळू ही सवय वाढली तर घरातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. नंबर 6. काही वेळा शेजाऱ्यांना तुमच्या घरातील दैनंदिन सवयी जाणून घ्यायच्या असतात. कोण कधी घराबाहेर जातं, कोण कधी परत येतं, घरात कोण असतं, या गोष्टी ते नकळत लक्षात ठेवतात. नंबर 7. काही लोकांना दुसऱ्यांच्या घरातील नवीन वस्तू पाहण्याची उत्सुकता असते. जर तुम्ही नवीन काही घेतले तर ते लगेच पाहायला येतात आणि नंतर इतरांमध्ये त्याची चर्चा देखील करतात. नंबर 8. काही वेळा शेजारी तुमच्या घरातील नातेसंबंध कसे आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करतात. कोण कोणाशी कसे बोलते, घरात कोणाचा स्वभाव किंवा प्रभाव जास्त आहे, अशा गोष्टी ते निरीक्षण करतात. नंबर 9. काही लोकांना दुसऱ्याच्या घरातील कमजोरी शोधण्याची सवय असते.
जर त्यांना एखादी गोष्ट लक्षात आली तर तीच गोष्ट ते पुन्हा पुन्हा बोलून दाखवतात. नंबर 10. काही वेळा शेजाऱ्यांना तुमच्या घरातील आनंद पाहून अस्वस्थता वाटू शकते, कारण प्रत्येकाला दुसऱ्याचे सुख सहजपणे स्वीकारता येत नाही. नंबर 11. काही लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींची चर्चा करायला आवडते. त्यामुळे तुमच्या घरातील गोष्टी इतर लोकांपर्यंत पोहोचू शकतात अगदी सहजपणे. नंबर 12. काही वेळा शेजारी तुमच्या घरातील मुलांची प्रगती पाहून तुलना करतात. ही तुलना नंतर त्यांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण करू शकते. नंबर 15. काही लोकांना दुसऱ्यांच्या घरातील शांतता आणि आनंद पाहून असूया वाटू शकते. नंबर 14. काही वेळा वारंवार येण्या जाण्यामुळे घरातील खाजगीपणा कमी होतो. प्रत्येक घराला काही वैयक्तिक क्षणांची गरज असते. नंबर 15. सर्वात महत्त्वाचे आहे, लक्ष देऊ नका. घर हे प्रत्येकासाठी सुरक्षित आणि काही लोक आपल्या घरावर वाईट नजर ठेवत आहेत. आपल्या घरातील सुख, पैसा किंवा प्रगती पाहून जळत आहेत. तर अशा वेळी आपण काय करावे? धर्मग्रंथांमध्ये आणि आपल्या परंपरेत काही असे छोटे उपाय सांगितले आहेत जे घरातील नकारात्मकता दूर करण्यास मदत करतात. उपाय क्रमांक 1. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी घरात कापूर आणि लवंग यांचा धूप फिरवावा. कापूर जळताना घरातील वातावरण शुद्ध करतो असे मानले जाते. घरातील प्रत्येक खोलीत हा धूप फिरवला तर घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते असे अनेक लोक सांगतात. नंबर 2. घराच्या उंबरठ्यावर रोज थोडे हळद कुंकू लावावे. भारतीय परंपरेनुसार उंबरठा हा घराचा रक्षण करणारा भाग मानला जातो. उंबरठा स्वच्छ ठेवला आणि त्यावर हळद कुंकू लावले तर घरात सकारात्मकता वाढते असे मानले जाते. नंबर 3. आठवड्यातून किमान एकदा गोमूत्र किंवा गंगाजल पाण्यात मिसळून घर पुसावे. यामुळे घरातील वातावरण पवित्र होते असे मानले जाते. नंबर 4. घराच्या मुख्य दरवाजाजवळ लिंबू आणि हिरवी मिरची टांगण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की यामुळे बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. नंबर 5. प्रत्येक शनिवारी किंवा मंगळवारी काळे तीळ किंवा मीठ घरात धुपासोबत फिरवावे. यानंतर ते घराबाहेर टाकावे. अनेक लोकांच्या मते यामुळे वाईट नजर दूर होते. नंबर 6. घरात दररोज दिवा लावण्याची सवय ठेवावी. विशेषतः संध्याकाळी देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला तर घरात शांतता आणि सकारात्मकता वाढते असे मानले जाते. घरात रोज शुभ मंत्र किंवा स्तोत्र ऐकवावे. मंत्रांचा आवाज घरातील वातावरण बदलतो असे अनेक आध्यात्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे. नंबर 8. दर आठवड्याला एकदा खड्या मिठाचे पाणी करून घर पुसावे. मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो असे अनेक लोक मानतात. नंबर 9. घराच्या मुख्य दरवाजावर स्वास्तिक किंवा ओम चिन्ह काढावे. हे चिन्ह शुभ मानले जाते आणि घरात सकारात्मकता टिकवून ठेवते असे सांगितले जाते. नंबर 10. सर्वात महत्त्वाचा उपाय. हा उपाय सर्वात मोठा उपाय म्हणजे घरातील एकता आणि प्रेम टिकवणे. कारण जिथे कुटुंब एकत्र असते तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती जास्त काळ टिकू शकत नाही. मित्रांनो, हे उपाय श्रद्धेवर आधारित आहेत, पण त्याचबरोबर आपल्या घरातील मर्यादा आणि खाजगीपणा जपणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्हालाही कधी असा अनुभव आला असेल की कोणीतरी तुमच्या घरावर वाईट नजर ठेवत आहे, तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ इतरांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ.